1 एप्रिल हा दिवस जसा जवळ येतो तसं जगभर एप्रिल फुल करण्याचं पेव फुटतं. लोक अगदी कल्पकतेनं एकमेकांना मूर्ख बनवतात, त्यावर हसतात आणि पुन्हा नव्यानं मूर्ख बनवायचं नियोजन करतात. पण भारतात ही कला केवळ 1 एप्रिलपुरती मर्यादित नाही. इथे लोक वर्षभर अगदी पिढ्या मूर्ख बनवले जातात. आणि विशेष म्हणजे या महान प्रयोगामागे असतात आपले लाडके राजकीय नेते. भारतीय राजकारणात एप्रिल फुल करणं म्हणजे एक प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. इथे प्रत्येक पक्षाचा जणू राष्ट्रीय कार्यक्रमच असतो की जनतेला मूर्ख बनवा आणि निवडणुका जिंका. कोणत्याही पक्षाने त्याचा जाहीरनामा तुम्ही वाचलात तर तुम्हाला आठवेल की ज्या दिवशी तो प्रसिद्ध होतो तोच मुळात एप्रिल फुल असतो. निवडणुकीच्या आधी फुकटच्या सुईने गाजावाजा केला जातो. मोफत वायफाय, बिनधास्त पाणी, गोडधोड रोजगार, 15 लाख थेट खात्यात वगैरे. पण निवडणुकीच्या निकालानंतर हे सगळं त्या 1 एप्रिलच्या विनोदासारखं उडून जातं. जनता मात्र अजूनही मोबाईलच्या टॉवर्सकडे बघत वायफाय कुठे असा गूढ प्रश्न विचारत राहते. गेल्या अनेक वर्षात अनेक राजकीय नेत्यांनी आता पेट्रोल 30 रुपये लिटर करू असा शब्द दिला. पण हे स्वप्न पाहणारा आता सायकल चालवायला शिकतोय. गॅस सिलेंडरसुद्धा फक्त घोषणांमध्ये स्वस्त झाला आहे. प्रत्यक्षात मात्र त्याची किंमत वाढतच राहते. मग तो एप्रिल फुल नाही तर काय. आम्ही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही ही घोषणा ऐकली की लहान मुलीसुद्धा हसतात. लोकप्रतिनिधी होण्यासाठी ज्यांना कोट्यावधी रुपये मोजावे लागतात त्यांना तुम्ही प्रामाणिक कारभार करायला सांगता. अहो, हा तर जनतेला रोजचा एप्रिल फुल बनवण्याचा प्रपंच आहे. प्रत्येक सरकार विकासाच्या झंझावाताचा शब्दप्रयोग वापरतं. हा झंझावात बहुतेक वाऱ्याच्या वेगानेच जातो, कारण जनतेला तो कधीच दिसत नाही. रस्ते खड्डेमुक्त होतात फक्त फोटोंमध्ये आणि पूल उघडण्याच्या बातम्या येतात. प्रत्यक्षात पूल कुठे आहे हे स्थानिकांनाही सापडत नाही. आणि म्हणूनच सांगतो मित्र हो, एप्रिल फुल साजरा करायला आपण वेगळा दिवस कशाला ठेवतोय. आपले नेते ही कला वर्षभर उत्कृष्टपणे जोपासतात. आपणही आता डोळे उघडून हसू, पण योग्य वेळी मतदान करून हा एप्रिल फुलचा खेळ संपवायचा प्रयत्न करायला हरकत नाही.